दंडवत प्रणाम. माय बापू, गुजरात प्रांत आहे, तिथं भडोच नावाचं नगर होतं. त्या भडोच नगर जे होतं तर पहिल्यानं त्या राज्याची राजधानी होती भडोचला. आणि त्या नगराचा राजा, भडोचचा गुजरातचा राजा हा विशाळदेव नावाचा होता. आणि विशाळदेवाला एक मुलगा होता. त्या मुलाचं नाव होतं हरिपाळदेव. हरिपाळदेव छेतमुळी भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज झाले. पुढं ते सगळ्या राज्याचा त्याग करून, संसाराचा त्याग करून भडोचवरून निघाले. रुद्रपूरला आले. रुद्रपूरला आल्यानंतर श्री गुंडप्रभू म्हणजे गोविंदप्रभू महाराजाची भेट झाली. त्यांच्याकडून त्यांनी पर आणि आवर शक्तीचा स्वीकार केला, दोन्ही शक्त्या. आणि ते उभय दृश्य अवतार होते. आणि त्यांनी मग महाराष्ट्रात 48 वर्षे एकांतात आणि 8 वर्षे लोकांतात असं कालावधी म्हणजे 56 वर्षाचा कालावधी त्यांचा आहे. महाराष्ट्रातला भ्रमण केलं लोकांच्या उद्धारासाठी. अनेक लोकांना त्यांनी म्हणजे मुक्त केलं, जीवनमुक्त केलं. अनेक लोकांना जिवंत केलं. अशा चमत्कार बी झाले काही. आणि ज्ञान दिलं लोकांना. ज्ञान देऊन आणि एकच गोष्ट सांगितली, ते म्हणजे इथं अनुसरण म्हणजे इथं अधीन व्हायचे, इथून मनीतले ते केजे. तर अशा श्री चक्रधर स्वामी महाराजांना भक्ता लोकांसाठी विशेषतः 2 गोष्टी सांगितल्या. एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की अनुसरा. कारण अनुसरल्याशिवाय परमेश्वर भेटत नाही. अनुसरल्याचा देव असं त्यांनी सांगितलेलं. जो अनुसरलेला माणूस आहे त्याचाच देव होतो. आणि अनुसरण घेऊन देशाच्या शेवटी जाऊन झाडाच्या तळवटी बसून जर आचरण केलं त्यांनी सांगितल्याप्रमाणे तर परमेश्वराची प्राप्ती होते. मग त्याला मृत्यू येतो. मृत्यू आल्यानंतर सुखी श्रीमंताच्या घरी जन्म होतो. आणि सुखी श्रीमंताच्या घरी जन्म झाल्यानंतर मग परमेश्वर तिथं येतात 12 वर्षानंतर आणि तिथून काढून घेऊन जातात. तर त्याला पुंसमंद असे म्हणतात. मग बाबा आणि असं अनेक प्रकारचं ज्ञान त्यांनी आपल्याला दिले. त्यांनी आपल्याला सांगितलं की परमेश्वर आपल्याला शब्दज्ञान जे आहे, 4 प्रकारचे ज्ञान परमेश्वर देतात आपल्याला. शब्द, अप्रोक्ष, सामान्य, विशेष. शब्दज्ञानामध्ये एका जन्माच्या कर्माचं शाळण करतात. अप्रोक्ष ज्ञानामध्ये अनंत सृष्टीच्या, अनंत जन्माच्या, अनंत कर्माचं शाळण करतात. सामान्यामध्ये मळाचं शाळण करतात. विशेषात अयोग्यतेचं शाळण करतात. व अयोग्यतेचं शाळण करून परमेश्वराची प्राप्ती करून देतात. अनादेवजीचा छेद करून आपल्याला परमेश्वर प्राप्ती करून देतात. तर असे एक मार्ग सांगितला. हा अनुसरण्याचा हा एक मुख्य परमेश्वर प्राप्तीचा मुख्य मार्ग आहे. दुसरा दुय्यम मार्ग सांगितला त्यांनी. त्यात परमेश्वर प्राप्ती नाही होत, परंतु पण हा जे नष्ट कलियुग आहे, वाईट कलियुग आहे, त्या कलियुगात पुन्हा जन्म होत नाही. ते म्हणले युगायप्रीत अनुष्ठानवंता कृतयुगी जन्म. पुन्हा आता आपण जर जन्म घेतला तर पुन्हा आता मृत्यूनंतर आपल्याला आवळ्यात ठेवणार आणि आवळ्यात ठेवून पुन्हा मग आपल्याला कृतयुगात जन्म देणार. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली त्याबद्दल की युगायप्रीत अनुष्ठानवंता कृतयुगी जन्म आणि युगायप्रीत अनुष्ठान घडे तया चौकडी चूक असं म्हणलं. आणि 2 गोष्टी सांगितल्या. त्यामुळं आपण दुसरा सांसारिक लोकांसाठी एक सोपा मार्ग त्यांनी सांगितला आहे. तो म्हणजे युगायप्रीत अनुष्ठान करणे. आता हा कृतयुग आहे. आता हा कलियुग आहे. कलियुगाचा धर्म कोणता आहे? तीर्थक्षेत्र वृत्तदान हा धर्म आहे. तीर्थ म्हणजे ज्या ठिकाणी ज्या तळ्यात, नदीत, विहिरीत देवता अवतार क्रीडाला आहे त्या पाण्याला म्हणजे तीर्थ असे म्हणतात. असे तीर्थ किती आहेत? 3. लोणार, पैठण आणि वाराणसी असे 3 तीर्थस्थानं आहेत. त्या तीर्थस्थानावर जायचं आणि स्थानावर जाऊन त्या तीर्थामध्ये अगोदर आंघोळ करायची. मग जवळच मंदिर असतात देवतेचे, त्या मंदिरात जायचं. देवतेची मंदिरात जाऊन त्या प्रतिमेची पूजा करायची. आणि प्रतिमेची पूजा करून पुन्हा मग आपण काय करायचं, काही दिवस तिथंच राहायचं, व्रतदान करायचे, घरी यायचं. आणि हा जो धर्म आहे, हा जो
त्या युगीचा धर्म आहे, तो वैराग आहे, तो आयुष्यभर आचरायचा. आयुष्यभर आचरला तर आपल्याला काय होते मग, उत्तम आचरला तर अंतराळ ज्योतीची प्राप्ती होते, मध्यम आचरला तर अष्टदेवनीची प्राप्ती होते, आणि कन्येस आचरला तर कर्म देवतेची प्राप्ती होते, आधुनिक प्राप्ती होते. तर असे जर हा युग आचरला तर त्यांचं म्हणणं आहे की युगाप्रीत अनुष्ठान म्हणतात, युगाप्रीत अनुष्ठान करायचं. युगाचं जे युग आहे त्या युगाचा जो धर्म आहे तो धर्म आचरायचा नाही. आणि मग काय करायचं, सतत परमेश्वराचं चिंतन करत राहायचं, परमेश्वरावर श्रद्धा ठेवायची. आणि परमेश्वरावर श्रद्धा ठेवली आणि मग ठेवून आपण काय करायचं, श्रद्धा ठेवून सकाळी लवकर उठायचं आहे, चिंतन करायचं आहे, आणि पुन्हा राग द्वेष, कोणाचा द्वेष करायचा नाही, कोणची अपेक्षा करायची नाही, कोणाचा द्वेष करायचा नाही, कोणची अपेक्षा करायची नाही, आणि मानवतेनं वागायचं. मानवता हा धर्म हे करायचा, आणि युगाप्रीत अनुष्ठान करायचं, परमेश्वराचं चिंतन करायचं. हे गृहस्थाश्रमासाठी सांगितलं. आणि जो विरक्त आहे त्यासाठी तो अनुसरण्याचा एक मार्ग सांगितला. अनुसरण, पहिली गोष्ट अनुसरण, आणि दुसरी गोष्ट युगाप्रीत अनुष्ठान करणे. तर युगाप्रीत म्हणजे जो कलियुगाचा धर्म आहे, तीर्थक्षेत्रवर्तदान, तो धर्म आचरायचा नाही. आणि तो न आचरता परमेश्वरावर श्रद्धा ठेवायची, परमेश्वराचं चिंतन सतत करायचं. आणि मृत्यूनंतर मग त्याला काय होतो, जन्म होत नाही, पुन्हा कलियुगामध्ये जन्म होत नाही. तर मग त्याला अवघड्यात ठेवतात, आणि अवघड्यात ठेवून पुन्हा मग त्याला कृतियुगामध्ये जन्म देतात. आणि कृतियुगामध्ये जन्म देऊन तिथं पुन्हा आपल्याला पहिल्या आपण अभ्यास केलेला आहे तर तो अभ्यास पुन्हा आठवतो, आणि शब्द ब्रह्माती वर्तते असं श्रीकृष्ण महाराजांनं 6व्या अध्यायात सांगितले. त्याप्रमाणे आपण तिथं म्हणजे तरुण जाण्याचा मार्ग का आपल्याला तिथं मोकळा झालेला आहे. आणि ह्या वाईट जे कलियुग आहे इथं सगळ्या वाईटच गोष्टी घडतात. तर त्या वाईटातून आपल्याला सुटण्याचा मार्ग आहे तो, म्हणजे 2 मार्ग सांगितले आपल्याला. एक तर परमेश्वर प्राप्ती कशी काय होईल हा मार्ग म्हणजे अनुसरण्याचा मार्ग आहे, अनुसरलं की परमेश्वर प्राप्ती होते. आणि दुसरी गोष्ट युगाप्रीत अनुष्ठान जर केलं तर आपल्याला काय होतं आहे, आपल्याला पुन्हा कलियुगामध्ये जन्म घेण्याची गरज नाही. आणि आपल्याला ते कृतियुग लागेपर्यंत, आणि कृतियुग लागेपर्यंत आपल्याला याच्यात अवघड्यात ठेवतात, आणि अवघड्यातून मग बाहेर कृतियुग लागल्यानंतर अवघड्यातून बाहेर काढतात, आणि कृतियुगामध्ये जन्म देतात. आणि त्याचबरोबर आपली 60 वर्षाची नरक म्हणजे चौकडी चुकते. युगाप्रीत अनुष्ठान म्हणता कृतियुगी जन्म असं म्हणले ते, आणि युगाप्रीत अनुष्ठान घडे त्या चौकडी चुके, असे 2 वचनं त्यांचे आहेत. त्या वचनाचा आपण फायदा घ्यायला पाहिजे मायबाहो. आणि पहिली गोष्ट आपण तसं तर आपण अनुसरायलाच पाहिजे, अनुसरायचं, आणि अनुसरून आपल्याला परमेश्वर प्राप्त करून घ्यायचा. पण ते जर आपल्याला झालं नाही, आपल्याला संसार सुटला नाही, तर संसारात राहून देखील आपण युगाप्रीत अनुष्ठान करू शकतो. ते युगाप्रीत अनुष्ठान करायचं आणि आपल्या भलं करून घ्यायचं अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. आणि ह्या 2 मार्गाचा विचार करा. तर दोन्हीपैकी शक्यतोवर तर अनुसरण्याचा मार्ग स्वीकारा. पण ते जर झालं नाही तुम्हाला तर मग युगाप्रीत अनुष्ठान करा आणि आपलं भलं करून घ्या अशी मी नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.